गुड इव्हनिंग. आजच्या सेशन आपला सुरुवात झाली ते बांबू ट्रीच्या ह्याने. तो नेहमीप्रमाणेच टची व्हिडिओ होता. तसंच सरांनी पीपीटी दिली आणि सानू सरांनी पण पीपीटी दिली. तर प्रत्येक जण रिच डॅड पुअर डॅड बुकला कसं बघतात आणि मी कशी बघते हे कंपॅरिझन झालं एकदा. आणि सर नेहमी म्हणतात की 1%च व्यक्ती सक्सेसफुल होतात. तर मला लास्ट क्वार्टर मीटर सगळ्यांनी TCS चे फ्री शेअर्स सांगितलं होतं. तर आमच्यामध्ये फक्त एकाच व्यक्तीने ते फ्री केले आणि मी त्यांच्यावरच होते, तर मीही करू शकत होते. तर जर त्यांचे फ्री झाले या विचाराने मला चांगलं वाटतं, तर त्यांना किती वाटत असेल. आणि तो त्यांचा एक कॉन्फिडन्स तो आज मी एक्सपिरियन्स केला, तर ते छान वाटलं. त्याच्यानंतर सरांनी तो फ्री स्टॉकचे 83% दाखवले. ते मी कधीही असं वाटलं नव्हतं की ते तिथपर्यंत ग्रो होऊ शकतं. तर मी त्याच्यावर लक्ष देते की फ्री स्टॉक झालेच पाहिजे. त्याच्यानंतर सरांनी रिच डॅड पुअर डॅड मध्ये काही पॉईंट सांगितले की इन्व्हेस्टर्सचे कुठले कुठले प्रॉपर्टीज असतात किंवा मला लक्षात आलं की माझं काय मिसिंग आहे, तर त्याच्यावर मी काम करेन. तसेच मला वाटायचं की मी एवढ्या टाइम पासून मार्केटमध्ये काम करते, खूप मेहनत घेते, पण स्कोअर बघितला मला लक्षात आलं की मी काहीच करत नाहीये. तर त्यातलं मी मिसिंग काय ते करेल आणि पुढच्या वर्षीचा रोडमॅप पण क्लिअर आहे मला, तर त्याच्यावर काम करेल. थँक्यू.